स्वयं अध्ययनाच्या पुढच्या भागात आपण भेटतो. गेल्या वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं ना तसं पुढचं वाचन सवयी हा आपण आज शेवटचा भाग करणार आहोत. मग पुढच्या वेळेला अभ्यासाचं वाचन म्हणजे क्रमिक पुस्तकांचं वाचन ते कसं करायचं असतं इकडे वळणार आहोत. पण त्याच्यापूर्वी सध्या आपण स्वयं अध्ययन म्हणजे स्वतः अभ्यास कसा करायचा याच्याविषयी बोलतो आहे. आणि मला वाटते तुमच्या वाचनात कदाचित काही जणांच्या पोस्ट आली असेल. एक प्रताप नावाचा मुलगा आहे म्हैसूरजवळच्या खेड्यातला आणि त्यांनी स्वतः सगळ्या कॉम्प्युटरच्या भाषा शिकल्या. त्याची ऐपत नव्हती. तो कसा राहायला नीट पोस्ट आपण वाचा. पण त्यांनी ई-वेस्टपासून द्रोण बनवता येतं असं ऐकलं आणि स्वतःच्या प्रयत्नांनी ई-वेस्टपासून द्रोण बनवला. त्याचा भारतातून 2रा क्रमांक आला आणि जपानमधल्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये त्याचा पहिला नंबर आला. आणि आता त्याला मला वाटते सगळ्या ऑफर्स त्यांनी नाकारल्या आणि मोदींची ऑफर स्वीकारली. DRDOमध्ये तो आता काम करणार आहे. हे सगळं स्वयं अध्ययन. स्वतः अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. मला खात्री आहे तुम्हाला पण हे जमेल. मात्र मी गेल्या वेळेला थांबताना असं म्हटलं होतं की तुम्हाला जे काही कळलेलं आहे ना ते 1 सेकंदभर आठवायचं आहे आणि मग लिहायला तुम्ही सुरुवात करायची. ह्या सवयी तुम्हाला नसेल तर लावून घ्यायच्या आहेत. कारण अगदी साधं एक कलामांचं सोपं वाक्य आहे की तुमचं भविष्य तुम्हाला बदलता येतं की नाही मला माहिती नाही, पण तुमच्या सवयी बदला. सवयी बदलल्यात की तुमचं भविष्य आपोआप बदलेल. त्याच्याशिवाय मला वाटते असं स्वतः अभ्यास न करता किंवा काही वाचलं हे लक्षात न घेता नुसतंच जर आपण पाठ करत राहिलो तर काय होतं. तर मला वाटते सगळ्यांना ग्रामगीता सांगणारे तुकडोजी महाराज तुम्हाला माहिती आहेत. ते असं म्हणतात, करावे काय शिक्षण जे कधी कामास येईना, पुस्तके पाठ करून या लाभ अंदी कोणा नसेना. आणि म्हणून आपण सवयीवर आता भर देतोय. गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की मोठ्याने वाचू नका. काही वेळेला असं होतं लहानपणी की आईबाबांना खात्री नसते की तुम्ही वाचताय की आणखीन काय करताय. आणि काही वेळेला वाचतो ना त्यावेळेला आपण ऐकतो पण कानाने, शब्द पण बघतो आणि डोळ्यासमोरून ते सगळं जात असतं. आणि वाचताना अगदी नकळतपणे आपण थांबतो. आपले जे मॉड्युलेशन्स आवाजामध्ये खालती वरती ते सगळं करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्ती कळतं आहे असंही काही वेळेला होतं. काही वेळेला गटात वाचायचं असतं तेव्हाही हे ठीक असतं. मात्र काही जण मोठ्याने तोंडाने नाही हलवत पण मनातल्या मनात मोठ्याने वाचतात आणि ते बरोबर कळतं. तुमच्या इथल्या ज्या ह्या असतात ना शिऱ्या किंवा हालचाली त्या बरोबर कळतात. ह्या मोठ्याने वाचल्यामुळे नेमकं काय होतं, तुम्ही दमता आणि तुमचा वेग खूप कमी होतो. अगदी साधं बघा ना, मोठ्याने भरभर बोललं किंवा तुमचं तुम्ही टेप करून बघा आणि बघा की वाचणं आणि मनातल्या मनात वाचणं तुमचा वेग वाढतो. पण अवांत वाचनासंदर्भात आपण बोलतोय. आता समजा एखाद्याला जर अशी सवय असेलच तर काय करायचं. खूप जणांना असते ते मुद्दामून तोंडाने उच्चार करत नाहीत, मनातल्या मनात वाचतात. साधी आणि सिम्पल त्याच्यासाठी उपाय आहे ते म्हणजे वाचायला सुरुवात करताना सवय जाईपर्यंत तोंडात लिमलेटची गोळी. तुम्हाला चुंगम आवडतं, मी चुंगम नाही रेकमेंड करणार, पण जी काय एक्स्ट्रा स्ट्रॉंग जी काय आवडत असेल ती गोळी तुम्ही तोंडात ठेवली तर तुमची मनातल्या मनात पण मोठ्याने वाचायची सवय आहे ना ही कमी होईल. दुसरी जी तुम्हाला मी जी सवय असं म्हटलं होतं की तुम्ही बोट फिरवून वाचता किंवा काही जण अशी माना भराबर करतात आणि वाचतात. ह्या दोन्ही सवयी ज्याच्या आहेत त्या 2 गोष्टी बघा. आपण वाचतो ते हाताने बोटाने वाचतो का? नाही. मानेने वाचतो का? नाही. डोळे वाचत असतात. आणि मग डोळे आपले बराबर एकदा इथून आपण सुरुवात करतो डावीकडून उजवीकडे जातो, झेडमध्ये खालती येतो, असं झिगझॅग वाचत असतो. डोळ्यांच्या सवयी त्याच्यामध्ये नंतर एक टेक्निक आहे की तुमची दृष्टी कशी तुम्ही जो स्पॅन आहे तो वाढवायचा. तो पण प्रत्यक्ष भेटू किंवा जमलं तर सांगेन मी तुम्हाला. तो स्पॅन तुम्ही वाढवलात की एका वेळेला तुम्हाला एक ओळ किमान अर्धी ओळ तरी एका टप्प्यात सहज वाचता येते. त्यामुळे मान हलवायची बिलकुल गरज नाही आहे. मान न हलवता डोळे तुमचं हे काम करू शकतात. तिसरीची गोष्ट अशी आहे की काही वेळेला लहानपणी तुम्ही अगदी लहान असताना कधी एखादी ओळ गाळता आणि पुढे जाता. मग आई तुम्हाला काय सांगते, बोट फिरव, पेन्सिल फिरव. मग बोट फिरवून आणि पेन्सिल फिरवून तुम्ही वाचायला लागता. आता ही सवय जर घालवायची असेल अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे पट्टी असते किंवा पांढरा कोणताही कागद घ्या. तुम्ही पूर्ण मात्र रिकामा पाहिजे, लाईनवाला नको शक्यतो. आणि मग तो तुम्ही एक ओळ खालती सरकवत जा ना. एक ओळ वाचून झाली खालती आणि त्याच्यामुळे काय होईल की आपोआप तुमच्या एकदा नजरेला सवय झाली की ओळ गाळणं, शब्द गाळणं हे जे काही गोष्ट आहे त्या कमी होतील. तिसरी जो एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे कठीण शब्द. काही वेळेला काही जणांना वाटतं की कठीण शब्दामध्ये आले तर काय करायचं.
तर कठीण शब्द येतात, पण बरेच वेळेला असे शब्द अगदी कोणतीही भाषा असू दे, मराठी, हिंदी किंवा इंग्लिश, काही वेळेला आजूबाजूला जे सगळे शब्द असतात किंवा त्याचा जो मतितार्थ असतो ना, त्या मतितार्थाने तुम्हाला ते शब्द कळत जातात. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही ते वापरायला सुद्धा लागता, तुमची शब्दसंपत्ती वाढत जाते. समजा त्यातूनही असं झालं तर सगळ्यावर अंडरलाईन करून ठेवा आणि मागावून अर्थ शोधा. मला वाटते मी तुम्हाला एक सल्ला जरूर देईन की काही वेळेला आपण काय करतो, पटकन गुगलवर जातो आणि शब्दाचा अर्थ शोधायला प्रयत्न करतो. असं करू नका. तुम्ही डिक्शनरीचा वापर करा, मराठी शब्दकोशाचा वापर करा. कारण एक शब्द शोधताना तुम्हाला डावी उजवीकडचे असे असंख्य 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 शब्द मिळत जातात, सापडत जातात. काही वेळेला असंही होतं की शब्दाचा स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवून त्याच्या ऑर्डरप्रमाणे शोधावं लागतं ना, त्यामुळे तुम्हाला त्या शब्दाचं स्पेलिंग ही आपोआप पाठ होतं. जर समजा ऱ्हस्व दीर्घ असेल तर ते नजरेत बसतं आणि तुमचा शब्दसंग्रह वाढतो. बरेच वेळेला आपल्या आपापसात जे संवाद होत किंवा विसंवाद होतात, त्याचं कारण असं असतं की आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायला पुरेसे आणि योग्य शब्द सापडत नाहीत. तेव्हा या तुमच्या सवयीमुळे तुमचा शब्दसंग्रह पण वाढेल. ते शब्द वापरायचा प्रयत्न करा, तुमचा शब्दसंग्रह वाढवा आणि आपापसातलं नातं घट्ट करा. तिसरी जी गोष्ट आहे, आपण रामदासांचा अभंग गेल्या वेळेला सांगितला होता आणि त्याच्यात त्यांनी असं ओवी, नॉट रामदासांचा अभंग, ओवी, त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलं होतं की पुस्तकाची काळजी, कारण हे ज्ञानाचं मंदिर आहे ना, जशी शाळा तसं पुस्तक हे ज्ञान आहे तुमचं. तेव्हा पुस्तकाची घडी घालू नका. असं काही जणांना उपड्या ठेवायची सवय असते, काही जणांना असं फोल्ड करून वाचायची सवय असते. असं काहीही करू नका. काही जणं तर ती चित्र असतात ती रंगवतात किंवा फाडतात. काही प्रोजेक्टला चिकटवायचं नाही मिळालं मग चला पटकन फाडा. काही जण चित्र विकृत करतात. असं काही करायचं नाही आहे. हां, अंडरलाईन तुम्हाला काही ठिकाणी करता येते, कारण ते शब्द तुम्हाला नंतर लिहून काढायचे असतील किंवा एखादी ओळ आवडलेली असेल तर त्याच्या पेन्सिलने तुम्ही जरूर खूण करून ठेवा. तसंच पुस्तक जेव्हा वाचता ना, तेव्हा पुढचं म्हणजे शेवट येण्याच्या अगोदरच ना, असं पुढचं पान आहे ना, ते ह्या कोपऱ्यानी असं पकडून ठेवा आणि पटकन करा. तेवढ्या एक एक सेकंद म्हटलं ना तरी तुमचा भरपूर वेळ वाचतो. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो कोपरा असतो ना, या कोपऱ्यावर एखादा खास कीवर्ड जर तुम्हाला मिळाला असेल तर तो कीवर्ड लिहून ठेवा, म्हणजे कधीही तुम्हाला पुढे पाठी वाचताना ते होईल. जर लायब्ररीतून पुस्तक घेत असाल तर ते ताबडतोब वेळेवर परत करा. पुस्तक विकृत करू नका, नीट जपून ठेवा. मला असं वाटतं की काही जणं अशी काय करतात की पुस्तकं फोल्ड कहार करून ठेवून देतात किंवा त्याच्याऐवजी तुम्ही टॅग वापरा. त्या टॅग वापरले की कळतं तुम्हाला. आणखीन एक तुम्हाला मी सांगते की इंदिरा गांधींना जवाहरलाल नेहरू काय सांगायचं आहे, तर एकाच वेळेला 2-2, 3-3, 4-4 पुस्तकं त्या वाचायच्या आणि प्रत्येक वेळेला त्यांना जिथून वाचलं तिथून सुरुवात करायची. आणि त्यासाठी मग त्यांना हा जो काही उपाय होता मी सांगितलेला तुम्हाला, तिथं टॅग वापरायचा. आणि दुसरी गोष्ट आठवायचं की गेल्या वेळेला आपण काय वाचलं होतं आणि मग पुढे वाचायला सुरुवात करायची. त्याचा तुम्हाला खूप 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 फायदा होईल. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुस्तकाची काळजी खूप तुम्हाला घ्यायची आहे आणि मला वाटते सार शोधायची तुम्हाला सवय लावायची. तेव्हा हे सगळं झालं. अर्थातच आणखीन भली मोठी तुम्हाला यादी देता येईल सवयींची, पण मिनिमम तुम्ही मोठ्याने वाचायचं नाही, बोट फिरवत वाचायचं नाही, नजरेने वाचायचं, मान फिरवायची नाही, पुस्तक सांभाळायचं. पुस्तक हे दैवत आहे. आणखीन एक करा, तुम्हाला तुमच्या क्रमिक पुस्तकं जी असतात ना, त्यांना तुम्ही सगळ्यांनी कव्हर घाला आणि ते कव्हर एकसारखं घालू नका. वेगवेगळ्या रंगाची कव्हर घाला. मराठी असेल, तुमचा लाडका विषय असेल तर पिंक निवडा, भूगोल असेल तर निळा निवडा किंवा राखी निवडा, इतिहास असेल तर लाल निवडा, कारण समर्पण आणि त्याग असतो त्याच्यामध्ये. असे इंडिकेटिव्ह जे रंग असतात ते तुम्ही वापरा. याचा आणखीन एक फायदा होतो आणि तो फायदा असा होतो की तुम्हाला पुस्तक शोधताना पटकन सोपं जातं की अरे मराठीचं पुस्तक म्हणजे ते लाडकं पुस्तक बरं का माझं, शौर्याच्या कथा आहे म्हणजे लाल पुस्तक माझं ते आहे, ते होतं. आणखीन एक तुम्ही करायचं आहे, पावसाच्या दिवसात जेव्हा आत्ता सध्या नाही आहे शाळा, पण जेव्हा तुम्ही दप्तरामध्ये येता किंवा एरवीसुद्धा काही वेळेला दप्तरामध्ये अनेक मुलांची पुस्तकं तेलकट झालेली आहेत किंवा पुस्तकात पानं भिजली आहेत, मग पानं निखळत आहेत, असं होत आहे. प्लास्टिकचं तुम्ही कव्हर घाला किंवा डबा असेल तर तो डबा वेगळ्या ठिकाणी ठेवा किंवा हे जे काही निळं पिवळं लाल जे कव्हर घालाल त्याच्यावर तुम्ही प्लास्टिक घाला. स्वतःही कव्हर्स घाला. मला वाटते पुस्तकं आणली की आमच्याकडे आम्ही कव्हर घालायचो. आणखीन एक तुम्हाला जमताय का बघा, अर्थात तुमच्या शाळेवर अवलंबून आहे, शाळा तुमची कोणती आहे, काय आणि कशी आहे. आम्ही पोद्दारमध्ये असताना खूप एक छान गोष्ट केली होती आणि ती म्हणजे दप्तराचं ओझंही त्यामुळे कमी झालं होतं की गेल्या वर्षीची जुनी पुस्तकं आम्ही परीक्षेच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांकडून गोळा करायचो. बघा हां, सगळ्यांकडून परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जुनी पुस्तकं गोळा करायची
आणि त्यांना त्यांच्या पुढच्या इयत्तेत जी जाणार आहेत ना ती पुस्तकं त्यांना द्यायची. म्हणजे सुट्टीमध्ये त्यांच्याकडे ती जुनी पुस्तकं असायची. काही वेळेला असंही होतं ना की शासनाची पुस्तकं, खरं तर त्याची गरजच नसते, का शासन खर्च करतं शासनालाच माहिती, पण शासनाची पुस्तकं उशिरा आली तरी आमच्याकडे पुस्तक नाही असं व्हायचं नाही. आणि हा पुस्तक चांगल्या नवीन पुस्तक घरी राहायचं, जुनं पुस्तक असेल ते मुलं शाळेत ठेवायचो आम्ही तर तिथेच, त्यामुळे त्यांचा वापर करता यायचा. 2 सेट मुलांकडे व्हायचे. आणि असंही तुम्हाला काही करता आलं तुम्ही जरूर असं करा. पुस्तकांची खूप काळजी घ्या. मी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला सार त्याचं शोधायचं आहे. जेवढं वाचून झालं असेल त्यातलं सार शोधायचं, ते लिहून ठेवायचं आणि मग पुढे जायचं. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण शेवटी काहीतरी खेळ किंवा काहीतरी करूया. तुम्हाला वाटताना अगदी सोपं वाटेल बरं का. ही साधी काड्यापेटीची काडी आहे, त्याचा गुल गेलेला वापरलेली काडी आहे. ही मी अशा हातात पकडली आहे बरोबर, 2 बोटात पकडलेली आहे. पण तुम्हाला हे 2 बोटात पकडणं सोपं आहे, पण एकाच वेळेला म्हणजे मी समजा असं पकडायचा प्रयत्न केला तर ठीक आहे ना, एक पकडता पकडता 5ही बोटामध्ये तुम्हाला अशा अशी समोर बोटं आहेत आणि त्या 5ही बोटामध्ये ह्या काड्या पकडता येतात का बघा. तुम्ही म्हणाल काय बाई लहान मुलासारखं काहीतरी सांगताय. तुम्ही आणि तुमचे पालकही करून बघा. तुम्हाला नाही जमणार पटकन, ज्याला जमेल नाही, पण मला नाही वाटत आहे पटकन जमेल. आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होईल. नक्की तुम्ही करून बघा. तेव्हा हे जरूर तुम्ही करून बघा. मी म्हटलं तसं साधी काडी घ्यायची, ती 2 बोटात पकडली की मग दुसऱ्या बोटाने पकडायचा प्रयत्न करायचा, मग तिसऱ्या, मग चौथ्या, मग 5व्या, आणि मग तुम्हाला जमेल, कळेल की नाही इतकं वाटतं हे सोपं नाही आहे. तेव्हा असा हा छोटा गृहपाठ पण अशा खेळ. त्याच्यानंतर आणखीन एक मी तुम्हाला गेल्याला आठवण करून दिली होती की तुम्ही रात्रीच्या झोपेत काय करता त्याचा वापर तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी किंवा तुमच्या एकूणच प्रगतीसाठी करता येईल का. कारण मला वाटते मिनिमम 7 ते 8 तास आपण रोज झोपतो नाही का. रोज झोपतो 7 आणि 8 तास. ती गरजेची पण आहे, कमी करून झोप चालत नाही. त्यांना निद्रानाश असतो, त्यांना इतरही काही अनेक आजार होतात. आणि पुढच्या वेळेला तुम्ही शोध घ्यायचा प्रयत्न करा ह्याचं येत आहे का. आपण जसं अभ्यासाचं वाचन बघूया ना, त्याचबरोबर आपण ह्याचाही उपयोग करून कसा घेता येतो झोपेचा. मला वाटते तुम्हाला कदाचित काही जणांना गोष्ट माहिती असेल ही, की वंदे मातरम गीत त्यांना कसं सुचलं होतं, केव्हा सुचलं होतं. तर असं म्हणतात बंकिमदा त्यांना सगळी भोवतालची परिस्थिती जी होती ते बघून त्यांच्या मनात जी काही खळबळ चालली होती ना, ते रात्र त्याचाच विचार करायचे. आणि मग एकदा झोपेत असताना त्यांना एकदम सरस्वती जणू काही त्यांच्या स्वप्नात आली. गंगा मैया समोर वाहत होती, जे समोर ते उभे राहिले आणि त्यांच्या तोंडातून ते स्पष्ट शब्द बाहेर पडले. 5 कडव्याची कविता वंदे मातरम जे आहे ते. तेव्हा झोपेचा उपयोग कसा करता येतो तुम्ही विचार करा. नाही तर पुढच्या वेळेला मी सांगते त्या झोपेचा उपयोग कसा करून घ्यायचा. आणि मग जर वेळ उरला तर क्रमिक पुस्तकांचा अभ्यास कसा करायचा तिकडे आपण बोलणार आहोत. मला वाटते धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला आवडत असेल आणि नक्कीच तुम्ही प्रत्येकाने मनाशी निश्चय केला असेल की शाळेचा बाई ह्या तुमच्या मदतनीस आहेत. आम्ही बाई असतो, गुरु नसतो. खरा गुरु कोण, तो जो स्वतःला प्रवृत्त करतो. तसे तुम्ही स्वतः गुरु बना आणि शिकायचा प्रयत्न करा. धन्यवाद. परत पुढच्या सोमवारी.